कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवत आहे। मित्रांनो, आता आपण कढई घेतलेली आहे आणि आपल्याला साबुदाण्यासाठी शेंगदाणे ह्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे भाजून झाले आहेत मित्रांनो। आता आपण ह्याला मिक्सरमधून काढून घेऊ। मित्रांनो, हा शेंगदाण्याचा कूट आपण शेंगदाणे भाजवल्याच्या नंतर हा कूट काढून घेतलाय। त्याच्यानंतर आता आपल्याला बनवायचा शाबू। शाबू बनवण्यासाठी काय करायचं, हा शाबू भिजू लावलेला आहे। तर आता हा जो शाबू आहे तर ह्याच्यामध्ये हा कूट टाकून द्यायचा। असा हे टाकला ना, हे दोन्ही इथं मिक्स करायचं। इथं हे मिक्स केल्याच्या नंतर कढई म्हणजे तापलेली आहे भरपूर मित्रांनो। आता हे त्याच्यानंतर हे साबुदाणा असा टाकून द्यायचं त्याच्यात। साबुदाणा टाकून दिला बरं का मित्रांनो। हे असा आपला साबुदाणा असा गॅसवर असल्याच्या नंतर असा हलवायचा। मित्रांनो, आपण आता साबुदाणा झालेला आहे आपला तयार। आता आपण खाली घेऊया। हे असं आपण परतून घेतला आहे साबुदाणा। तर आता काय करायचं आपल्याला मित्रांनो, ह्याच्यावर 2 मिनिटं असं झाकण ठेवून द्यायचं, वाफलून द्यायचं त्याला। हे साबुदाणा वाफलेला आहे, म्हणजे याला आता आपण झाकून ठेवलं होतं, हे झाकण काढून घेऊ। आणि हे बघा, आता आपला साबुदाणा तयार झालेला आहे मित्रांनो। मित्रांनो, आपण आता साबुदाणा झालेला आहे आपला तयार। आता आपण खाली घेऊया।